डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. मागच्या 3 दिवसामध्ये मी केलेलं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याला एक वेगळं वळण देण्यात आलं आणि ते वक्तव्य फार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रसार माध्यमातून गाजलं. स्वाभाविक आहे, माझं वक्तव्य आपल्या माध्यमातून एवढ्या महाराष्ट्र आणि देशभरात पोहोचलं आणि मला आपण एक नवी ओळख निर्माण केली, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभारच आहेत. मी एक सुशिक्षित नागरिक आहे आणि मी माझं केलेलं प्रत्येक वाक्य अभ्यास करून बोलतो. काल आणि परवा, म्हणजे जर मागचे 2 दिवस पकडलं, अतिउत्साही आमच्या महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जे काही लोकांनी पत्र लिहिले, काही लोकांनी बाईट दिल्या, काही लोक मित्रपक्षाचे पण आमचे आले आणि ते म्हटले राष्ट्राध्यक्षांना बोलून घ्या आणि त्यांनाच रस्ता करायला लावा. तर या सगळ्यांचे उत्तर मला द्यावाशी वाटले, कारण की ते गरजेचं होतं. मुद्दा क्रमांक 1, मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे. माझं वाक्य होतं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळं डांबराची उपलब्धता देशामध्ये कमी झालेली आहे आणि त्यामुळं रस्त्यांना ज्या गतीने काम पूर्ण करणं आवश्यक आहे त्या गतीने ते पूर्ण होत नाहीत. मग लोक म्हटले, काही लोकांना दुर्दैवाने कळालं नाही, तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो. माझ्याकडे पूर्ण कागदाचं बंडल आहे, मी तुम्हाला ते शेअर करू इच्छितो. युद्ध सुरू झालं फेब्रुवारी 2026 ला, जेव्हा अमेरिकेने पहिल्यांदी इराणवर हल्ला केला. युद्ध सुरू केलं हे अमेरिकेने आणि त्या युद्धाचा निर्णय घेतला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. आपल्या देशामध्ये डांबर जवळपास 90 लाख मेट्रिक टन ही रिक्वायरमेंट आपल्या देशामध्ये आहे डांबराची. त्यापैकी 50% म्हणजे 45 टन हे आपल्या देशामध्ये ऑइल रिफायनरीमध्ये तयार होतं आणि 45 ते 50% हे आपण इम्पोर्ट करतो. आणि ज्या देशातून इम्पोर्ट करतो, इराक, UAE, इराण, बहरीन, या 5 देशांपैकी 99% या 5 देशांमधून आपण बिटुमेन म्हणजे डांबर इम्पोर्ट करतो. मार्च 2025 ला जो इम्पोर्ट होता डांबराचा तो होता 3200 मेट्रिक टन. मी 1 महिना आणि वर्ष तुम्हाला ढोबळ सांगितलं. मार्च 2025 ला जे डांबर इम्पोर्ट करण्यात आलं ते होतं 3200 मेट्रिक टन. मार्च 2026 म्हणजे युद्ध सुरू झाल्याच्या 1 महिन्यानंतर ते इम्पोर्ट झालं 700 मेट्रिक टन. 78% डांबराच्या आयातीमध्ये, इम्पोर्टमध्ये घट झाली या युद्धाच्या निर्णयामुळे. हा रेकॉर्ड मी तुम्हाला सादर करेल. तुम्हाला फाईल घेऊन जायची तुम्ही घेऊन जाऊ शकता. 1/2/2026 ला डांबराचा रेट होता 48,000 रुपये प्रति मेट्रिक टन. युद्ध सुरू होण्याच्या दिवशी 1/2/2026 ला डांबराचा रेट होता 48,000 रुपये मेट्रिक टन. 10/7/2026 म्हणजे साधारण आपण आत्ताच्या ऑगस्ट महिन्याचा डांबराचा रेट आहे 83,652 मेट्रिक टन प्रति मेट्रिक टन. म्हणजे 71% डांबराच्या किमतीमध्ये वाढ झाली अवघ्या 2.5 महिन्यामध्ये, जर आपण पूर्ण प्रवास पाहिला तर. हे फक्त मी डांबराचं इम्पोर्ट सांगतो. यामध्ये
सगळ्यात महत्वाचा पुरावा तुम्हाला पाहिजे असेल तर केंद्र सरकारने आपल्या नगर मनमाड किंवा जेवढे रस्ते या ठिकाणी चालू आहेत, डांबराची उपलब्धता कमी झाल्यामुळे, डांबराचं आयात कमी झाल्यामुळे आणि क्रूड ऑइल जे आपल्या इंडियाचे ऑइल रिफायनरीज आहेत ज्यामध्ये 44% डांबर तयार केलं जातं, त्या रिफायनरी क्रूड ऑइलवर चालतात. या क्रूड ऑइलचं देखील आयात कमी झाल्यामुळे स्वतः रेट रिवाइज करून त्यांनी दिला. जे मी तुम्हाला रेट सांगितले हे नॅशनल हायवेचं इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पत्र आहे की एखादा व्यक्ती, एखादा कॉन्ट्रॅक्टर जर रस्ता करत असेल तर 1/2/2026 ला त्याच्या जर डांबरेची किंमत त्या रस्त्यामध्ये 48,000 रुपये धरली असेल तर त्याला 16/4/2026 पर्यंत 82,000 रुपयेची वाढ द्यायला मान्यता केंद्र सरकारने दिलेली आहे. याचं कारण काय की डांबराची मूळ आयात कमी झाली, डांबराचे दर वाढले, डांबराची उपलब्धता कमी झाली, म्हणून चालू रस्त्यांचे प्रकल्प जरी वर्क ऑर्डर ही अगोदर झाली असेल तरी सुद्धा 48,000 रुपये प्रति मेट्रिक टन रेट धरून वर्क ऑर्डर झाली नगर मनमाडची. मात्र त्याला परवानगी ही आज 82,000 रुपये प्रति मेट्रिक टनची परवानगी त्याला वाढीव केंद्र सरकारचं अधिकृत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं हे पत्र आहे. हे तुम्ही कॉपी घेऊ शकता की कशी डांबराच्या रेटची वाढीची परवानगी केंद्र सरकारने दिली. जे टीका टिप्पणी माझ्यावर झाली की मी असं काहीतरी बोललो आणि काहीतरी बॉम्ब फुटला आणि फार वक्तव्य फार बेफान होतं, मी तुम्हाला स्टँडर्ड न्यूजपेपरचे आर्टिकल देतो. हे आहे आर्टिकल द गार्जियन. द गार्जियन एक स्टँडर्ड नामांकित नामपत्र आहे विदेशातलं, त्याचं आर्टिकल आहे. दुसरं आर्टिकल आहे मार्च 26, 2026 टाइम्स ऑफ इंडिया. मार्च 26, 2026 टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे. काय लिहिलंय? इराण वॉर हिट्स सप्लाय ऑफ बिटुमेन, होल्ड्स अप गुडगाव पटोदी रेवारी हायवे. इराणच्या युद्धामुळं जो गुडगाव रेवारी हायवे आहे तो पूर्णपणे बंद झाला डांबराच्या उपलब्धता न झाल्यामुळे. हे टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे, मी म्हणत नाही. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस, इंडियन एक्सप्रेसचं आर्टिकल आहे, तारीख आहे 14 जून 2026. हाऊ वॉर इन वेस्ट एशिया इज टेकिंग अ टोल ऑन इंडियाज रोड कन्स्ट्रक्शन पुश. हाऊ वॉर इज टेकिंग अ टोल ऑन इंडियाज रोड इन्फ्रास्ट्रक्चर पुश. इंडियन एक्सप्रेस 14 जून. 6 एप्रिल 2026 टाइम्स ऑफ इंडिया. बिटुमेन शॉर्टेज स्लोज डाउन हायवे प्रोजेक्ट्स अक्रॉस. टाइम्स ऑफ इंडिया जूनचं 2026. मे 28, 2026 टाइम्स ऑफ इंडिया. बिटुमेन शॉर्टेज हॉल्ट्स न्यू पंचकुला चंदीगड कनेक्टिंग रोड कन्स्ट्रक्शन. टाइम्स ऑफ इंडिया मे 28, 2026. म्हणजे मी तुम्हाला दर महिन्याचं एक आर्टिकल टाइम्स ऑफ इंडियाचं जे लेख लिहिला गेलाय. जे मी क्रूड ऑइलचं म्हणलो, म्हणजे जे क्रूड ऑइल इम्पोर्ट झालं आणि डांबर महाग होण्याचं दुसरं कारण, महाराष्ट्र टाइम चा आर्टिकल 15 जुलै 2026. तेल बाजारावरचं संकटाचं सावट, US इराण संघर्षाने घेतलेल्या धोकादायक वळण, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. हे सगळे आर्टिकल तुमच्या अवलोकनासाठी आहेत. या सगळ्या आर्टिकलमध्ये आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जे आपण आपल्या देशातले सगळ्यात नामांकित वर्तमानपत्र समजले जातात, त्यांनी प्रत्येक लेखमध्ये लिहिलेलं आहे की युद्धामुळे डांबराची उपलब्धता नाही आणि त्यामुळे रस्त्याचे काम रखडलेत. हे टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस म्हटलेलं आहे. मग आता मला सांगा, युद्ध हे कोणी सुरू केलं? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. चूक बरोबर हे सांगण्यासाठी मी इथं नाही. इराणची चूक होती का नाही एवढा मोठा माणूस मी सांगायला नाही, पण ज्या पद्धतीने स्टेट ऑफ हॉर्मुझला वारंवार बंद केलं जातंय, युद्धाला पूर्ण विराम दिला जातो, लगेच सकाळी मिसाईल टाकली जाते, परत युद्ध सुरू होतं. इंडियाची एक स्वतः मोठी शिप
या युद्धाच्या झळामध्ये मिसाईल अटॅकमध्ये बुडालेली आहे. आणि मग अशा प्रकारे धरसोड धोरण, लोकांच्या जीवाशी खेळणं आणि आपण घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा आपल्या वेगळ्या देशांवर कसा होईल याचा न विचार करणारा माणूस काय असतो हे मी माझ्या वाक्यात सांगितलेलं आहे. तर जे आमचे मित्रपरिवार ज्यांना माझा शब्द कळाला नाही, जे आज पत्र लिहित सुटलेत, त्यांना म्हणा पत्रामध्ये डांबराची मागणी करू नका, पत्रामध्ये युद्ध थांबवा असं पत्र जर लिहिलं असतं तर जास्त फायदेशीर झालं असतं. जे आमचे काही महाविकास आघाडीचे खासदार असतील, आमदार असतील, जे म्हणजे ट्रम्प पर्यंत विषय गेला, त्यांना माझी विनंती आहे की आज तुम्हाला कुठलंही काम नाही, तुमचे 30-35 आमदारच आहेत, जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे, निदान मोकळ्या वेळामध्ये तुम्ही पेपर वाचत चला. मी इंग्रजीचे जरी दिले असतील तरी मराठीचे पण पेपर माझ्याकडे आहेत, ज्याला कदाचित अडचण असू शकते, म्हणजे स्वाभाविक आहे, काही लोकांना नाही वाचता येत तर ते मराठी पेपर वाचू शकतात. दोन्ही वाचता येत नसतील तर मग आता कधी कधी लोकप्रतिनिधी जे पीए त्यांच्यापेक्षा हुशार असतात त्यांना वाचायला सांगा. मी बोललेलं एक एक वाक्य सत्य आहे. माझं स्टेटमेंट मी पूर्णपणे डिफेंड करू शकतो. आणि हो, आज वाढत्या डांबराच्या किमतीला देशाचे सगळे रस्ते आणि त्यामध्ये नगर मनमाड एक हा पण देशामधल्या रस्त्याचा नॅशनल हायवेचा एक प्रकल्प म्हणून या सगळ्या रस्त्यांचं संत गतीचं काम, मटेरियल उपलब्धतेचा कामाचा दोष हा मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच देतो. यामध्ये माझ्या स्टेटमेंटमध्ये कुठेही बदल होणार नाही. मी माझ्या वक्तव्याशी ठाम आहे. पुराव्यानिशी मी मीडिया पुढे, आपल्या सगळ्यांपुढे हे मांडलेलं आहे. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.